तर विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे? चला तर जाणून घेऊया. माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले? असा प्रश्न अनेकांना पडतो. यांचं खरं उत्तर असं की विठोबाच्या कानात मासे नाहीत तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत. महाभारतात कर्णाला जन्मतः सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते. अगदी तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवरून भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे. यामागची कथा अशी आहे की एकदा एक कोळी पांडुरंगाला भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो. पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत, कारण की तो एक मच्छीमार आहे आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण 2. बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोय? पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना देखील. तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात, तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्यांच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल. मग ते काहीही असू द्या, कारण मी ही सृष्टी चालवली आहे. त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावनेत अडकत नाही. असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते 2 मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहेत म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात. एका अभंगात या मकर कुंडलांचा उल्लेख आहे. मकर कुंडले तळपती श्रवणे, अर्थात कानात माशांच्या आकाराचे कुंडल असलेले होय. पांडुरंग अर्थात पांढऱ्या रंगाचा ना, मग मूर्तीचा रंग काळा का? काही जण म्हणतात की पांडुरंगाचा खरा रंग पांढराच आहे. ज्यावेळेस आपण पूर्ण समाधीत असू किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसतील.